महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत। महादेव मुंडे हत्या प्रकरणात कोणतीही कारवाई न झाल्याने ही भेट घेणार असल्याची माहिती। हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी किंवा सीआयडी कडे देण्याची मागणी, तर महादेव मुंडेंच्या कुटुंबावर उपोषणाची वेळ मी येऊ देणार नाही असं सुरेश धस यांनीही म्हटलंय। चौकशी लावलेली आहे आणि ज्या दिवशी एसपींनी चौकशी लावली त्या दिवसापासून एक 10 ते 12 का 16 जण परळीमधनं गायब आहे। ते जे लोक गायब आहेत ते सापडतील, ते कुठे जाणार नाही। आणि त्या माझं मत असं आहे की त्या ताईंच्या वरती म्हणजे उपोषणाची पाळी आम्ही येऊ देणार नाहीत। मी उद्या परत मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि आणखी वाटल्यास फोर्स वाढवून आणखी तपास यंत्रणा वापरून महादेव मुंडेंचे जे कोणी मारेकरी आहेत हे बिनभाड्याच्या खोलीमध्ये गेले पाहिजेत असं माझं स्वतःचं मत।